शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या माध्यमातून आज पोयनाड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली। जवळपास 40हून अधिक कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या। जिल्ह्यातील 2500 तरुणांनी या मेळाव्याला हजेरी लावली। ज्या उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली त्यांना त्याच ठिकाणी नियुक्ती पत्रकही देण्यात आले। रायगड जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले। यावेळी शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख संजीवनी नाईक, कामगार नेते दीपक रानवडे, रसिका केणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते। जीवन पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी हा उपक्रम राबवल्याचे राजा केनी यांनी सांगितले। हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीतच आम्ही आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा हा मेळावा आयोजित केलेला आहे। आणि त्या रोजगार मेळाव्यामध्ये या जिल्ह्यातील युवा युवती यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। आज जवळजवळ ऑनलाईन बघितलं तर 800च्या वर ऑनलाईन युवक आणि युवतींनी अप्लाय केलेला आहे आणि ऑफलाईन मध्ये सुद्धा 700च्या वर ऍप्लिकेशन केलेले आहेत। त्यामुळे इथे जास्तीत जास्त माझ्या अंदाजाप्रमाणे इथे 800 ते 900 मुलांना रोजगार उपलब्ध होईल अशी आम्हाला खात्री वाटतोय। आणि याच्या पुढे सुद्धा या विभागामध्ये आणि परिसरामध्ये जे प्रोजेक्ट येत आहेत आणि त्या प्रोजेक्टला काही पक्षाकडून विरोध होत आहे, तो विरोध झुगाडून या इथे प्रकल्प येण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। नाही, राजाबाई आणि रसिकाताई हे आमदार साहेबांच्या आग्रह आहे, मार्गदर्शनातून आणि प्रेमाखातर या ठिकाणी बरेचसे उपक्रम साजरे करतात। त्यातलाच हा एक प्रकार आहे। रोजगार मेळावा या ठिकाणी त्यांनी आयोजित केला। त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आज जर तुम्ही पाहिलं तर जिल्ह्यामध्ये रोजगार युवक आणि युवतींची संख्या भरपूर प्रमाणात आहे। आणि कसं आहे, आमदार साहेबांचं आमदार झाल्यापासूनचं उद्दिष्ट एकच आहे की विविध कंपन्या आपल्याकडे आल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आमदार साहेबांचं की येऊ दे कंपन्या, जेणेकरून आमच्या तरुण युवकांच्या आणि युवतींच्या हाताला काम मिळेल। आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे की आम्ही विविध कंपन्या वगैरे बोलवलेल्या आहेत। त्यांच्या शिक्षणाच्या अटी, त्यांच्या इतर अटीनुसार आज या ठिकाणी ते तरुण उपस्थित राहिलेले आहेत आणि त्या तरुणांच्या मुलाखती घेऊन या ठिकाणी डायरेक्ट त्यांना नोकरीची संधी या ठिकाणी राजाबाईंच्या आणि रसिकाताईंच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे। डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।